जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब यांना मुद्रा करून मेशी व्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी रघुनाथ दादा पवार यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यासाठी इथं उपस्थित आहे. पुणे जिल्ह्याचा शिरूर तालुका आणि शिरूर तालुक्यातील महामल्ल रघुनाथ दादा पवार यांचा नावलौकिक संपूर्ण भारतीय आर्मीमध्ये झालेला दिसून येतो. शिरूर तालुका तसा म्हणजे प्रसिद्ध इतिहास प्रसिद्ध तालुका. नेताजी पालकर शिवछत्रपतीचे सरनौबत, बाबाजी ढमढरे शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी आणि नंतरच्या काळामध्ये रायाजी पवार यांच्या नावाने प्रसिद्धीस आलेला तालुका म्हणजे शिरूर तालुका. आणि याच तालुक्यामध्ये काही उत्तम मल्ल होऊन गेले. त्यापैकी यांच्याच बरोबर ज्यांची आठवण आज येते ते चांगदेव वलगुंडे हे मुक्काम पोस्ट उरळगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील एक महान मल्ल होऊन गेले. त्याचबरोबर मुक्काम पोस्ट नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील यादवराव गावडे हे मामासाहेब मोहळांच्या काळामधले एक महामल्ल होऊन गेले. अशा प्रकारची शिरूर तालुक्याची पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याची प्रसिद्धी असताना याच्यात मानाचा तुरा खोवला तो महाराष्ट्र केसरी रघुनाथ दादा पवार यांच्या जीवन कार्याचा आढावा घेताना मला असं दिसून आलं की त्यांचं बालपण हे सर्वसाधारण परिस्थितीतच गेलं. घरामध्ये उज्ज्वल परंपरा अशी कुस्तीगिरांची. वडील उत्तम पैलवान होते, काका उत्तम पैलवान होते, बंधू सर्व पैलवान आणि त्यानंतरची पिढी त्यांची सुद्धा पैलवानच. म्हणजे एक कुस्तीचं असं वलय या घराण्याचं दिसून येतं. मुक्काम पोस्ट नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे एक शाखा त्यांची एक घराणं आमच्याकडे आहे ते कैलासराव पवार, ज्यांची माहिती मी मागे प्रसारित केलेली आहे. उत्तम पैलवान होते. त्यांचे वडील संभाजीराव आणि काका शिवाजीराव हे सुद्धा उत्तम पैलवान होते. त्याचबरोबर कैलासरावची दोन्ही मुलं संदीप आणि प्रदीप हे शिरूर केसरी पदापर्यंत पोहोचले. आणि अशा प्रकारे घराण्याची उज्ज्वल परंपरा असलेले रघुनाथराव दादा पवार हे सुरुवातीच्या काळामध्ये बालपणी घरीच त्यांनी सराव केला वडिलांच्या काकांच्या मार्गदर्शनाखाली. परंतु परिस्थिती जेमतेम असल्यामुळे फार आपली प्रगती होईल असं त्यांना वाटलं नाही आणि म्हणून ते भारतीय सेना दलामध्ये भरती झाले. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले आणि इथून त्यांच्या कार्याला गती आली. 1970 ते 1980 या काळामध्ये 10 वर्षाच्या कुस्तीमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी अशी करून दाखवली. आणि अशा प्रकारे सेना दलामध्ये भरती झाल्यानंतर त्यांना तिथं सेना दलाच्या उत्तम पैलवानांचं मार्गदर्शन मिळालं, प्रोत्साहन मिळालं आणि एक होतकरू तरुण पैलवान आपल्या सेना दलामध्ये प्रयत्न करतोय म्हटल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहन दिलं आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. 1973 साली इराणमध्ये कुस्ती त्यांनी चॅम्पियनशिप जिंकली आणि भारताचं प्रतिनिधित्व केलं. सन 1974 मध्ये न्यूझीलंडमध्ये क्राइस्ट चर्च येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी त्यांनी सुवर्ण पदक जिंकून आणलं. 1975 साली चंद्रपूर येथे महाराष्ट्र केसरी हा किताब त्यांनी जिंकून महाराष्ट्र केसरी पदाचा मान मिळवला. आग्नेय निग्रोवर त्यांनी मात केली आणि 2 वेळा उपमहाराष्ट्र केसरी पद त्यांनी हासिल केलेलं होतं, प्राप्त केलेलं होतं. यापूर्वीही मी डबल महाराष्ट्र केसरी युवराज पाटील आणि लक्ष्मण वडार यांची माहिती प्रसारित केलेली आहे. हे दोन्ही उत्तम मल्ल होऊन गेले. लक्ष्मण वडार ते वडरा समाजातील पैलवान, एक तरुण पोरगा, दगड फोडता फोडता तालीम करणारा, त्यांनी उत्तम असं प्रावीण्य संपादन करून डबल महाराष्ट्र केसरी झाला होता. त्याचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र केसरी रघुनाथ दादा पवार यांनी उज्ज्वल कामगिरी करून दाखवली. 2 वेळा उपमहाराष्ट्र केसरी झाल्यानंतर आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये पदक मिळवल्यानंतर
त्यानंतर पुढे त्यांच्या कार्याला, त्यांच्या कुस्ती क्षेत्राला गती आली. 13 वेळा सिनियर नॅशनल गोल्ड मेडल्स या पैलवानांनी जिंकलेला आपल्याला दिसून येतं. आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला. अशा प्रकारे एका सर्वसामान्य घरामध्ये फारसा परिस्थितीचा काही चांगला वारसा नाही, परंतु जिद्द, संघर्ष आणि परिस्थितीवर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावरती या पैलवानानं शिवछत्रपती अवॉर्ड जसा मिळवला तसा ते महाराष्ट्र केसरी पदही त्यांनी प्राप्त केलेलं होतं. शक्ती, संघर्ष आणि प्रेरणेचं प्रतीक म्हणजे रघुनाथदादा पवार. आणि भारतीय सेना दलामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर 14 वर्ष त्यांना चॅम्पियनशिप मिळाली. म्हणजे इतकं मोठं प्रावीण्य मिळवणारा सेना दलातील क्वचितच असा हा जवान आमच्या शिरूर तालुक्याला, कारण आमचा तालुका शिरूर, जिल्हा पुणे, अहिल्यानगर रोडने जाताना शिरूर हे एक व्यापारी केंद्र लागतं आणि तिथंच त्या शिरूरमध्ये त्यांचं आज वास्तव्य आहे. सेना दलामधून निवृत्त झाल्यानंतर नवनवीन तरुणांना, पैलवानांना प्रोत्साहन देऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम ते करत आहेत. अशा प्रकारच्या एका उत्तम मल्लाची माहिती लोकांच्यापर्यंत जावी. आजपर्यंत मी अनेक दुर्लक्षित विविध क्षेत्रातील लोकांना प्रकाशात आणण्याचं कार्य केलं आणि आज आमच्याच तालुक्यातले उत्तम मल्ल आणि महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांची आठवण झाली. याचं कारण असं आहे की भारतीय सेना दलाकडून त्यांचा अलीकडे गौरव करण्यात आला. गौरव म्हणजे कर्नाटकात बेळगाव येथे असलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटरमध्ये त्यांच्या नावाचा एक भव्य फलक लावण्यात आला. रघुनाथ पवार वेट ट्रेनिंग हॉल असा फलक झळकताना दिसून आला. आणि ही शिरूर तालुक्यासह सर्व महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट आहे. अर्थात बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर हे भारतीय सैन्याचे ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित प्रशिक्षण केंद्र मानले जाते. इथं अत्याधुनिक युद्ध शिक्षण, प्रशिक्षण दिलं जातं. आणि अशा केंद्राच्या एका हॉलला रघुनाथदादा पवार यांचं नाव म्हणजे शिरूर तालुक्याचा फार मोठा गौरव आहे. त्यांच्या घराण्याचा गौरव आहे, वाडवडिलाचा गौरव आहे, परिवाराचा गौरव आहे आणि आमच्या सर्व शिरूर तालुक्याला, पुणे जिल्ह्यातल्या अभिमानाची गोष्ट आहे. मी पुन्हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका म्हणण्याचं कारण असं की बीडमध्ये सुद्धा शिरूर तालुका, शिरूर नावाचं ठिकाण आहे, परंतु हा आमचा शिरूर तालुका आणि हे शिरूर तालुक्याचं एक वैभवाचं ठिकाण म्हणजे घोड नदी आणि तिथूनच वाहणारी घोड नदी, जिच्या काठानं अनेक मावळे एके काळामध्ये शिवछत्रपतीच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये सामील झाले. आणि त्यांची नावं मी यापूर्वीच सांगितली की इथल्या वीरांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं, स्वराज्य वाढीसाठी प्रयत्न केले. विशेषतः पवार घराणं, ढमढेरे घराणं, पालकर घराणं, कदम घराणं अशी कितीतरी घराणी, गायकवाड घराणं, फडतरे घराणं, ढमढेरे घराणं अशी कितीतरी घराणी होऊन गेली, ज्यांनी स्वराज्य कार्यामुळे या महाराष्ट्राचा लौकिक वाढवलाच होता. परंतु आज नव्यानं महाराष्ट्र केसरी रघुनाथदादा पवार यांच्या नावानं सेना दलानं त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचा गौरव केला, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि अशा या महावीराला मानाचा मुजरा करून आणि त्यांच्या सर्व वडील यांना सुद्धा त्यांच्याबद्दल अभिमान बाळगून मी रघुनाथदादा पवार यांना आज ते कुस्तीतून जरी निवृत्त झालेले असले तरी त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडो एवढीच अपेक्षा परमेश्वराजवळ इच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.